नात्यातील जवळीक हा विषय अनेकांना उत्सुकतेचा वाटतो, पण त्याच वेळी अनेक लोक या विषयावर मोकळेपणाने बोलायला संकोच करतात. विशेषतः स्त्रियांबाबत त्यांच्या भावना, त्यांच्या गरजा आणि त्यांचा कम्फर्ट लेवल याबद्दल समाजात अजूनही पुरेशी माहिती आणि समज नाही. त्यामुळे आज आपण या विषयाकडे केवळ शरीराच्या दृष्टीने नाही, तर मानसिक, भावनिक आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहणार आहोत. कारण खरी जवळीक ही केवळ स्पर्शातून नाही, तर समजूतदारपणातून तयार होते. प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिचे विचार, भावना, अनुभव आणि अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे हे केलं की तिला नक्कीच चांगलं वाटेल असं ठराविक सूत्र कुठेही लागू होत नाही. अनेकदा पुरुष अशी चूक करतात की ते ऐकण्यापेक्षा गृहीत धरतात. पण नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. जोडीदाराला काय आवडतं, काय नाही, तिला कशामुळे सुरक्षित वाटतं, कशामुळे अस्वस्थ वाटतं, हे समजून घेणं फार गरजेचं असतं. स्त्रीला कोणताही स्पर्श चांगला वाटण्यासाठी सर्वात आधी तिला मानसिक सुरक्षितता हवी असते. तिला हे जाणवायला हवं की समोरची व्यक्ती तिचा आदर करते, तिच्या मर्यादा समजते आणि तिच्यावर कोणताही दबाव टाकत नाही. जेव्हा स्त्री स्वतःला सुरक्षित, स्वीकारलेली आणि समजलेली वाटते, तेव्हाच ती भावनिकदृष्ट्या उघडू लागते. हीच भावनिक जवळीक पुढे नात्याला मजबूत बनवते. शरीराचे काही भाग अधिक संवेदनशील असू शकतात, पण त्याहून जास्त संवेदनशील असतं मन. अनेकदा साधा प्रेमळ शब्द, काळजीची विचारपूस किंवा मनापासून दिलेला वेळ हे कोणत्याही स्पर्शापेक्षा जास्त प्रभावी ठरतात. स्त्रीला जेव्हा असं वाटतं की तिला फक्त तिच्या शरीरासाठी नाही, तर तिच्या अस्तित्वासाठी महत्त्व दिलं जात आहे, तेव्हा तिचा जोडीदाराशी असलेला विश्वास अधिक घट्ट होतो. हळूवारपणा हा नात्याचा पाया असतो. घाई, उतावळेपणा किंवा अपेक्षा यामुळे अनेकदा नात्यात तणाव निर्माण होतो. प्रत्येक गोष्ट वेळ घेते. स्त्रीला तिच्या गतीने पुढे जाऊ देणं, तिच्या भावना समजून घेणं आणि तिच्या निर्णयांचा आदर करणं हे फार महत्त्वाचं असतं. काही स्त्रिया पटकन व्यक्त होतात, तर काहींना वेळ लागतो. दोन्हीही गोष्टी योग्य आहेत. काही स्त्रियांना साधा स्नेहपूर्ण स्पर्श, जसं की खांद्यावर हलका हात ठेवणं, केसांवरून प्रेमाने हात फिरवणं किंवा हात धरून बसणं, यामुळेही जवळीक वाटू शकते. पण हे सगळं तेव्हाच योग्य ठरतं जेव्हा समोरची व्यक्ती त्यासाठी तयार असते. कन्सेंट म्हणजे फक्त नाही म्हणणं नाही, तर हो हे मनापासून आणि दबावाशिवाय आलेलं असणं होय. अनेक स्त्रिया त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना चुकीचं समजलं जाईल, जज केलं जाईल किंवा त्यांच्यावर दबाव येईल अशी भीती असते. म्हणूनच जोडीदाराने असा सुरक्षित वातावरण तयार करणं गरजेचं असतं, जिथे ती कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला व्यक्त करू शकेल. शांतपणे ऐकणं, मध्येच टोमणे न मारणं किंवा तुलना न करणं हे नात्यासाठी फार आवश्यक असतं. शरीराविषयी बोलताना अनेकदा समाजाने तयार केलेल्या गैरसमजांचा प्रभाव दिसतो, पण खरं शिक्षण हे गैरसमज तोडतं. स्त्रीचं शरीर म्हणजे केवळ आकर्षणाचा विषय नाही, तर तिच्या भावना, तिचं आरोग्य आणि तिची ओळख याचं प्रतीक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्पर्श हा सन्मानाने, समजूतदारपणे आणि परस्पर सहमतीनेच असायला हवा. नात्यात फक्त देणं किंवा फक्त घेणं असं नसतं, ते परस्पर असतं. दोघांनाही ऐकून घेतलं गेलं पाहिजे. दोघांच्याही भावना महत्त्वाच्या असतात. जेव्हा स्त्रीला वाटतं की तिचं मत, तिच्या भावना आणि तिच्या मर्यादा महत्त्वाच्या आहेत, तेव्हा ती नात्यात अधिक मोकळी होते. खरी जवळीक म्हणजे समोरच्याच्या मनाला समजून घेणं, तिच्या आनंदात सहभागी होणं, तिच्या दुःखात साथ देणं आणि गरज असेल तेव्हा फक्त शांतपणे तिच्या शेजारी बसणं. हे सगळं कोणत्याही शारीरिक कृतीपेक्षा जास्त खोल आणि अर्थपूर्ण असतं. आजच्या काळात सेक्स एज्युकेशन म्हणजे फक्त शरीराविषयी माहिती देणं नाही, तर नात्यांमधील आदर, संवाद, सहमती आणि समज याबद्दल जागरूकता निर्माण करणं आहे.
जेव्हा हे शिक्षण योग्य पद्धतीने दिलं जातं तेव्हा गैरसमज कमी होतात आणि नाती अधिक सशक्त होतात. हे लक्षात ठेवा की प्रेम, आकर्षण आणि जवळीक हे जबरदस्तीने मिळवता येत नाहीत. ते नैसर्गिकरित्या वेळ घेऊन आणि परस्पर विश्वासातून तयार होतात. संयम, आदर आणि संवाद हेच त्याचे खरे आधारस्तंभ आहेत. जर आपण या गोष्टी समजून घेतल्या तर नात्यातील गैरसमज, तणाव आणि दुरावा कमी होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष दोघंही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि तेव्हाच नातं केवळ शारीरिक न राहता भावनिकदृष्ट्याही समृद्ध होतं. ही माहिती देण्यामागचा उद्देश कोणालाही चुकीच्या दिशेने नेणं नाही, तर नात्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आहे. कारण योग्य माहिती हीच आरोग्यदायी नात्याची सुरुवात असते. या सगळ्या चर्चेचा शेवट करताना एक गोष्ट ठामपणे सांगणं गरजेचं आहे की नात्यातील जवळीक ही कुठल्याही एका कृतीवर, एका शब्दावर किंवा एका क्षणावर अवलंबून नसते. ती हळूहळू तयार होते. रोजच्या वागण्यातून, रोजच्या संवादातून आणि रोजच्या आदरातून ती वाढत जाते. अनेकदा लोक जवळीक म्हणजे काहीतरी लगेच मिळणारं, पटकन साध्य होणारं असं समजतात. पण वास्तवात जवळीक ही एक प्रक्रिया आहे जी वेळ, संयम आणि समजूतदारपणा मागते. आजही आपल्या समाजात स्त्रीच्या भावना अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. तिच्या होपेक्षा तिचं नाही जास्त चर्चेत येतं. पण खरं तर तिचं नाही समजून घेणं, तिच्या मर्यादा स्वीकारणं हेच परिपक्वतेचं लक्षण आहे. जेव्हा पुरुष हे समजून घेतात तेव्हा नात्यात आपोआप विश्वास निर्माण होतो आणि विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. अनेक स्त्रिया आपल्या भावना मनातच ठेवतात. त्यांना वाटतं की बोललं तर गैरसमज होतील किंवा त्यांना जज केलं जाईल. अशा वेळी जोडीदाराची जबाबदारी असते की त्याने तिला बोलण्याची मोकळीक द्यावी, शांतपणे ऐकावं, मध्येच निष्कर्ष काढू नयेत आणि तिच्या अनुभवांचा आदर करावा. कधीकधी उपाय देणं गरजेचं नसतं, फक्त ऐकणं पुरेसं असतं. नात्यातील जवळीक ही फक्त खास क्षणांमध्येच तयार होते असं नाही. ती रोजच्या छोट्या गोष्टींमधूनही तयार होते. जसं की दिवसभर कसा गेला याची विचारपूस, थकलेली असताना दिलेला आधार किंवा गरज नसताना दिलेला वेळ. या सगळ्या गोष्टी स्त्रीला हे जाणवून देतात की ती महत्त्वाची आहे, तिचं अस्तित्व मोलाचं आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक नाती संवादाअभावी कमकुवत होत आहेत. मोबाईल, कामाचा ताण, जबाबदाऱ्या यामध्ये माणूस एकमेकांपासून दूर जातो. पण नातं टिकवायचं असेल तर जाणीवपूर्वक वेळ काढावा लागतो. एकमेकांसोबत शांतपणे बसणं, कोणताही अजेंडा न ठेवता बोलणं हे नात्यासाठी खूप गरजेचं असतं. स्त्रीला समजून घेणं म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असणं नाही, पण तिचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे. मतभेद होणं चुकीचं नाही, पण ते कसे हाताळले जातात यावर नात्याचं भवितव्य ठरतं. आदराने मत मांडणं, टोमणे न मारणं आणि अपमान न करणं हे परिपक्व नात्याचं लक्षण आहे. जवळीक ही केवळ दोन व्यक्तींमध्ये नसते, तर दोन मनांमध्ये असते. जेव्हा मन जुळतं तेव्हा शरीर आपोआप त्या लयीत येतं. म्हणूनच घाई करण्यापेक्षा समज वाढवणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीची गती वेगळी असते आणि ती स्वीकारणं म्हणजेच तिच्यावर प्रेम करणं. सेक्स एज्युकेशनबद्दल बोलताना अनेक लोक अस्वस्थ होतात, पण योग्य शिक्षण हेच अनेक समस्या सोडवू शकतं. हे शिक्षण केवळ शरीरशास्त्रापुरतं मर्यादित नसून नात्यांमधील आदर, सहमती आणि जबाबदारी याबद्दल असायला हवं. जेव्हा लोकांना योग्य माहिती मिळते तेव्हा गैरसमज कमी होतात आणि नात्यांमध्ये अधिक समतोल येतो. हेही लक्षात घ्या की जवळीक म्हणजे कोणावर तरी हक्क गाजवणं नाही. प्रेम म्हणजे मालकी नाही, तर परस्पर आदर आहे. जेव्हा स्त्रीला असं वाटतं की ती स्वतंत्र आहे, तिच्या निर्णयांचा आदर केला जातो, तेव्हा ती नात्यात अधिक आनंदी आणि सुरक्षित राहते. नातं टिकवण्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नसते, पण प्रामाणिक असणं फार महत्त्वाचं असतं.
चुका होतात, गैरसमज होतात, पण त्यातून शिकणं आणि सुधारण्याची तयारी ठेवणं हेच नात्याला पुढे नेतं. माफी मागणं ही कमजोरी नसून ती समजूतदारपणाची खूण आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की नात्यातील जवळीक ही कोणत्याही ठराविक नियमांमध्ये अडकलेली नसते. ती प्रत्येक नात्यात वेगळी असते. महत्त्वाचं इतकंच की त्या जवळिकीचा पाया आदर, संवाद आणि सहमतीवर असावा. जेव्हा हे तिन्ही घटक नात्यात असतात तेव्हा नातं केवळ टिकत नाही तर फुलतं. ही माहिती देण्यामागचा उद्देश कोणालाही चुकीच्या दिशेने नेणं नाही, तर नात्यांबद्दल सकारात्मक आणि समजूतदार विचार निर्माण करणं आहे. कारण जेव्हा आपण योग्य माहिती, योग्य दृष्टिकोन आणि योग्य मूल्य स्वीकारतो तेव्हाच नाती अधिक निरोगी, सशक्त आणि आनंदी बनतात. आणि अशी नातीच आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा. अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजेच्या लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.